ती म्हणाली रघुनंदनला, जयेंगे साथ साथ. तिचा भाऊ सत्तारने त्याचे तुकडे केले 7. आंतरधर्मीय संबंधातून होणारे खून समाजाला गंभीरपणे विचार करायला लावणारे आहेत. अशा घटना समाजातील धार्मिक आणि सांस्कृतिक मतभेदामधील तणाव, पूर्वग्रह आणि असहिष्णुतेचं प्रतिबिंब दर्शवतात. आंतरधर्मीय संबंध किंवा विवाह समाजातील काही घटकांना अजूनही अस्वीकार्य वाटतो. कधी कुटुंब किंवा समाजाच्या प्रतिष्ठेच्या नावाखाली अशा गोष्टींना विरोध केला जातो, ज्यामुळे अत्यंत हिंसक घटना घडू शकतात. यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर बंधने येतात. अशा घटनांवर फक्त निंदा करून थांबता कामा नये, तर समाजाच्या मानसिकतेत बदल घडवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अशाच प्रकारच्या अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेचा हा वृत्तांत आहे. ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रघुनंदन जितेंद्र पासवान उर्फ राघव, वय वर्ष 21, हा मूळचा बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील कन्हौली गावाचा रहिवासी. तो आई वडिलांच्या सह गावात राहत होता. त्याच गावात मोहम्मद सत्तार मोहम्मद हनीफ, वय वर्ष 24, हा आई वडील, 2 भाऊ व बहिणीसह राहत होता. रघुनंदन हा वर्षभरापूर्वी बिहारच्या एका रुग्णालयात काम करत होता. तिथे एका 17 वर्षीय मुलीला काही औषधे देऊन त्यांनी मदत केली. त्यानंतर दोघांच्यामध्ये मैत्री झाली. सुरुवातीला त्यांच्यात साधा संवाद सुरू झाला होता, पण त्यावेळेनुसार त्यांची मैत्री अधिक घट्ट बनली. विचारांचे आदानप्रदान, एकमेकांच्या संस्कृतींचा सन्मान आणि एकमेकांना समजून घेण्याच्या प्रक्रियेत त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. हळूहळू ते दोघे लपून छपून भेटू लागले. त्यांचे प्रेम हळूहळू गहिरे होत गेले. ते प्रेम बहरले. रघुनंदन हा शहरात शिकलेला, स्वाभिमानी व स्वच्छंदी विचारांचा मुलगा आहे. तसेच तो मेहनती आणि प्रामाणिक आहे. पण तो ज्या मुस्लिम मुलीवर प्रेम करत होता, ती निरागस आणि वेगळ्या परंपरा, रूढी आणि समाजाच्या मतभेदांना ओलांडून जीवनाच्या मूलभूत मूल्यांच्या अधोरेखित करणारी आहे. त्या दोघांनाही माहीत होते की त्यांचे नाते समाजाच्या परंपरांना धक्का देणारे आहे. गावात जातपात आणि प्रतिष्ठेचा विषय अजूनही महत्त्वाचा मानला जातो. मुलीच्या आईवडिलांना आपल्या समाजाचा गर्व आहे. त्यांना आपल्या घराण्याचा अभिमान आहे व मुलीच्या बंडखोर स्वभावामुळे ते कायम तिला नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे रघुनंदनचे कुटुंब शांत आहे, पण त्याला समाजाच्या दबावाचं भय आहे. त्यामुळे या दोघांनाही या प्रेम संबंधामुळे कौटुंबिक आणि सामाजिक अडथळ्यांचा सामना करावा लागला. मुलीचे वडील परंपरावादी असून आंतरधर्मीय प्रेम संबंधाला ते तयार नव्हते, तर रघुनंदनच्या घरातही याच गोष्टीला मोठे महत्त्व दिले जात होते. दोघांच्या कुटुंबांना वाटत होते की त्यांचा धर्म आणि परंपरा धोक्यात येईल. इकडे हे दोघेही एकमेकांच्यावर जीवापाड प्रेम करत होते. तिच्या रघुनंदनसोबत फुलत असलेले प्रेम तिच्या घरच्यांना समजले होते. ती सांगूनही ऐकत नसल्याने तिचे कुटुंब संतप्त झाले होते. मुलीच्या भावांनी रघुनंदनला धमकावून बहिणीचा नाद सोड, अन्यथा तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली होती. पण तरीही ते दोघे हार मानत नव्हते. त्यांना हा अन्याय मान्य नव्हता. शेवटी रघुनंदन व त्याची प्रेयसी या दोघांनी एकत्र मिळून त्यांच्या कुटुंबांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटत होते की संवाद, परस्पर आदर आणि प्रेम हीच त्या अडथळ्यावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. आपल्या सामंजस्यामुळे हळूहळू दोन्ही कुटुंबांचा दृष्टिकोन बदलेल. मात्र तसं झालं नाही. शेवटी गावातील प्रमुखाने मुलीच्या कुटुंबियाशी बोलून हे प्रकरण मिटवले. त्यानंतर या मुलीला तिचे भाऊ मुंबईत घेऊन आले. ते बिहारमधून मुंबईत आले असले तरी रघुनंदन तिच्या संपर्कात होता. हीच गोष्ट मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना खटकत होती. या प्रेमाला मुलीच्या कुटुंबाकडून कडाडून विरोध होता. मात्र प्रेमात वेडा झालेल्या रघुनंदनला तिच्याशिवाय चैन पडत नव्हता. गेले 1-1.5 वर्ष हे प्रेम संबंध सुरू होते. मात्र दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी या प्रेम संबंधाला विरोध दर्शवल्याने त्यांचा ब्रेकअप झाला. प्रेमात अपयश आल्याने रघुनंदन हा कामाच्या शोधात पुणे येथे आला होता. तिथे तो गेल्या 8 महिन्यांपासून एका खाजगी कंपनीमध्ये काम करू लागला होता. दिवाळीच्या सुट्टीत तो घरी न जाता पुण्यावरून सरळ तो 31 ऑक्टोबरला अंधेरी येथील एका मित्राकडे आला. मुंबईला आल्यानंतर रघुनंदनने भाईंदरमध्ये राहणारा प्रेयसीचा भाऊ मोहम्मद सत्तार याला फोन केला. मी मुंबईत आलो आहे, मला तुला भेटायचे आहे, असे त्याने सांगितले.
रघुनंदन व त्याच्या प्रेयसीचा भाऊ मोहम्मद सत्तार हे दोघेही एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. त्यामुळे त्याच रात्री मोहम्मद सत्तार याने रघुनंदनला भाईंदर येथील झोपडपट्टीत बोलावून घेतले. तेथे आल्यावर मोहम्मद सत्तारने रघुनंदनला घरात दारू पाजली. दोघेही दारू प्यायल्यावर रघुनंदनने आपल्या प्रेमाचा विषय छेडला. यावरून दोघात बाचाबाची झाली. बहिणीच्या प्रेमाचा विषय छेडल्याने मोहम्मद सत्तारला भयंकर राग आला. रागाच्या भरात मोहम्मद सत्तारने अचानक रघुनंदनवर धारदार सुरीने हल्ला केला. घटनेच्या वेळी मयत मद्यधुंद अवस्थेत होता. रघुनंदन हा मद्यधुंद अवस्थेत असताना मोहम्मद सत्तारने धारदार सुरीने रघुनंदनचा गळा चिरला. तो तडफडत काही क्षणातच मरण पावला. यातून आपली सुटका करून घेण्यासाठी व पोलिसांना या घटनेचा सुगावा लागू नये म्हणून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने रघुनंदनच्या मृतदेहाचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. रात्रीच्या वेळी झोपडपट्टीतच त्याने रघुनंदनच्या मृतदेहाचे सुरीने हात, पाय, शिर व धड असे एकूण 7 तुकडे केले. ते तुकडे त्याने रंगांच्या रिकाम्या 4 बकेटमध्ये भरले. त्या 4ही बकेट वेगवेगळ्या प्लॅस्टिक पिशवीत भरून सील बंद केले. दुसऱ्या दिवशी 1 नोव्हेंबर रोजी सकाळी मृतदेहाचे तुकडे असणाऱ्या त्या बकेट घेऊन तो बाहेर पडला. ऑटो रिक्षाने तो बोरिवली पश्चिम येथील शेफाली गाव ते फिक्सी रिसॉर्टकडे जाणाऱ्या रोडच्या लगत महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या जागेमध्ये गोराई गाव दर्या किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला पोहोचला. आजूबाजूचा कानोसा घेत गोराई जंगलातील झाडीझुडपात त्या 4ही गोणी फेकून दिल्या आणि ऑटो रिक्षा घेऊन पळून गेला. अशा प्रकारे मोहम्मद सत्तारने रघुनंदन पासवान या तरुणाची क्रूरपणे हत्या केली. इकडे रघुनंदन दिवाळी सणाला घरी येणार होता म्हणून त्याचे आईवडील वाट बघत होते. त्यांनी मुलाला फोन लावला, मात्र रघुनंदन याचा फोन बंद येत होता. त्याच्याशी संपर्क होऊ न शकल्याने वडील पुण्याला गेले. तेथे तो मिळून आला नाही. त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन अंधेरी मुंबई दाखवत होते म्हणून त्याचे वडील जितेंद्र पासवान यांनी अंधेरी पोलीस ठाणे गाठून मुलगा रघुनंदन हा हरवल्याची तक्रार दिली. अंधेरी पोलीस रघुनंदन पासवान या तरुणाचा शोध घेऊ लागले होते. दिवसामागून दिवस जात होते. दिनांक 10 नोव्हेंबर 2024चा दिवस होता. दुपारची वेळ होती. त्या दिवशी गोराई पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विजय जाधव हे अधिकारी म्हणून तर ठाणे अंमलदार म्हणून पोलीस उपनिरीक्षक राजाराम कांबळे हे कार्यरत होते. पोलीस ठाण्यातील कामकाज नेहमीप्रमाणे सुरळीत चालू असताना साधारण दुपारी 12:45च्या दरम्यान गोराई बाबरपाडा येथील रहिवाशांनी पोलीस ठाण्यात फोन करून कळवले की बोरिवली पश्चिम येथील शेफाली गाव ते फिक्सी रिसॉर्टकडे जाणाऱ्या रोडलगत महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या जागेमध्ये दर्या किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला प्रचंड दुर्गंधी येत आहे. ही माहिती मिळताच त्याची शहानिशा करण्यासाठी पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले. काही वेळातच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आजूबाजूला न्याहाळून बघितले. शेफाली दर्या किनारी रस्त्याच्या बाजूला जंगल सदृश झाडीमध्ये 4 प्लॅस्टिकच्या गोण्या मिळून आल्या. त्या गोण्यामधून प्रचंड दुर्गंधी येत होती. त्या गोण्यातील एक गोणी उघडली असता पोलिसांना धक्काच बसला, कारण त्या प्लॅस्टिकच्या गोणीतील एका 20 लिटरच्या ऑइल पेंटच्या बकेटमध्ये मानवी अवयव, 2 हात व 1 शीर कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी लगेच ही माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन, परिमंडळ 11चे पोलीस आयुक्त आनंद भोईटे व इतर सहकारी यांनी घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन प्रत्यक्षात पाहणी केली. इतर प्लॅस्टिकच्या गोण्यामधील बकेट बाहेर काढून पंचांसमक्ष त्या उघडल्या असता वेगवेगळ्या बकेटमध्ये मृतदेहाचे एकूण 7 तुकडे कुजलेल्या अवस्थेत मिळून आले. पोलिसांनी त्या मानवी अवयवाच्या तुकड्याचे बारकाईने निरीक्षण केले असता ते साधारण 20 ते 25 वयोगटातील तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे असल्याचे निदर्शनास आले. त्या तरुणाच्या उजव्या हातावर RA असे अक्षर गोंदलेले असल्याचे आढळून आले. तसेच त्याच्या अंगावर गडद निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व काळ्या रंगाची चांबडी बूट घातलेले मिळून आले. या प्रकरणी सुरुवातीला गोराई पोलिसांनी मृत्यू नोंद क्रमांक 16/2024 कलम 194 BNS प्रमाणे दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी संतोष तुकाराम शिंदे
वय वर्षे 55 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोराई पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 62/2024 कलम 103 व 238 BNS 2023 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचे सर्व अवयव गोळा करून त्याचा सविस्तर पंचनामा केला। ते मानवी अवयव आधीच कुजलेले असल्याने गोराई पोलिसांनी ते तत्काळ शवविच्छेदनासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवले। त्यानंतर या गुन्ह्याचा तपास सुरू झाला। इकडे गोराई समुद्र किनाऱ्याजवळील शेफाली दर्या किनारी रस्त्याच्या बाजूला जंगल सदृश झाडीमध्ये प्लास्टिकच्या गोणीमध्ये 7 तुकड्यामध्ये सापडलेल्या मृतदेहाचे अवयव आढळून आल्याने गोराई परिसरात एकच खळबळ माजली होती। तर तिकडे गोराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन विखे यांच्या मार्गदर्शनाखाली मृतकाची ओळख पटवण्यासाठी व आरोपीचा शोध घेण्यासाठी परिमंडळ 11 मधील पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली। ही पथके मुंबई शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आली होती। तसेच मागील 15 दिवसात हरवलेल्या व्यक्तींची माहिती मुंबई पोलीस आयुक्तालय व मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय तसेच ठाणे पोलीस आयुक्तालयामधील सर्व पोलीस स्टेशनकडून घेण्यात आली होती। गोराई पोलिसांची शोध मोहीम सुरू असताना त्यांच्या अथक प्रयत्नाला यश आले। पोलिसांच्या खबरीकडून भाईंदर पोलिसांना संशयित आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली। भाईंदर पोलिसांच्या मदतीने संशयित आरोपी मोहम्मद सत्तार मोहम्मद हनीफ वय वर्ष 24 याला 13 नोव्हेंबर रोजी भाईंदर झोपडपट्टी येथून ताब्यात घेण्यात आले। गोराई पोलीस ठाण्यात आणून मोहम्मद सत्तार याची कसून चौकशी करण्यात आली, परंतु तो काही बोलत नव्हता। मात्र पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन बोलते केले। तू इतक्या क्रूरपणे हत्या का केलीस याबाबत सखोल विचारणा केली असता त्याने कुठलाही आडपडदा न ठेवता हा गुन्हा का केला याची कबुली दिली। तसेच पोलिसांना सापडलेल्या मृतदेहाच्या हातावर टॅटूने RA अशी इंग्रजी अक्षरे लिहिली होती। रघुनंदनचे ज्या मुलीशी प्रेम होते तिचे नाव A अक्षरावरून सुरू होते, त्यामुळे रघुनंदनने दोघांच्या नावाची पहिली अक्षरे एकत्र करून RA असा टॅटू काढून घेतला होता। या टॅटूवरून मृत तरुणांची ओळख पटल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला। गोराई पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद सत्तार मोहम्मद हनीफ वय वर्ष 24 याला रघुनंदन जितेंद्र पासवान या तरुणाच्या हत्येप्रकरणी दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास अटक केली। त्याला कोर्टात हजर केले असता दिनांक 19 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। हा यशस्वी तपास उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन, परिमंडळ 11चे पोलीस आयुक्त आनंद भोईटे आणि इतर सहकारी यांनी केला। रघुनंदन पासवान या तरुणाच्या हत्येची घटना दुर्दैवी आणि समाजाला हादरवणारी आहे। विशेषतः जर अशा घटना प्रेमविवाह किंवा आंतरधर्मीय आंतरजातीय संबंधामुळे झाल्या असतील तर अशा घटनामागे समाजातील जुनाट विचारसरणी, परंपरेचा अतिरेक आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव आहे असे म्हणायला हरकत नाही, ज्यामध्ये कुटुंबीय किंवा समाज आपल्या तथाकथित सन्मानाच्या नावाखाली अशा प्रकारची टोकाची पावलं उचलतात। असे प्रकार थांबवण्यासाठी कायदे कडक असणे, लोकांमध्ये समता आणि सहिष्णुतेचा प्रसार करणे तसेच शिक्षणाद्वारे मानसिकता बदलणे अत्यंत महत्त्वाचे आहे।